लागा अशा पद्धतीने सूचना देखील पवार साहेबांनी या त्या सगळ्या बैठकीत. ते मला वाटते शॅडो कॅबिनेटचे हे जे आता सध्या नाटक सुरू आहे त्यांनी कायमस्वरूपी ते शॅडोच राहायचं ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे त्यांच्या फार नवीन उभारी घेणं वगैरे हे आता ठीक आहे. आता त्यांची उभारी संपलेली आहे, त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला आहे. त्यांना विरोधी पक्ष नेत्याचं पद इतकं सुद्धा आमदार निवडून दिलेलं नाही आहे. अशा आता स्वतःच्या अस्तित्वाची धडपड सुरू आहे विरोधी पक्षाची, असे बेदराव करत राहतात. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची बैठक काय नेमक्या बैठकीत कालवा सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात आलेली आहे. ह्या दोन्ही जिल्ह्यातील धरणांच्या पाणी वाटपा संदर्भात या वर्षाचं नियोजन करायचं आहे आणि म्हणून त्या भागातील जे आमदार मोद आहेत, खासदार मोद आहेत, त्यांच्याशी विचार विनिमय करून आपण दरवर्षी निर्णय करतो, म्हणून आजची बैठक बोलवण्यात आलेली आहे. आलमट्टीची उंची वाढवण्यासंदर्भात आहे ते विरोध केला जातो. राज्य सरकार लेखी विरोध नोंदवणार होतं, तो नोंदवला गेलाय का? नाही, राज्य सरकारने आपली भूमिका लिखित स्वरूपात मांडलेलीच आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आता आपण आपलं म्हणणं मांडलेलं आहे. आणखीन त्याला आता जी स्थगिती दिलेली मधल्या काळामध्ये आंध्र आणि तेलंगणाच्या विनंतीवरून, तर सरकारची कमिटमेंटच आहे की आलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही, त्याला शेवटपर्यंत विरोध करायचा. कारण सांगली आणि कोल्हापूरच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आणखीन आवश्यक जी काही कायदेशीर आपल्याला कारवाई करायची आहे ती सरकार त्या दृष्टीने आता करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या आरोग्य विभागातल्या ज्या काही कामांची मंजुरी दिली होती त्याला स्थगिती जवळपास 3200 कोटी रुपयांची ही कामं आहेत, त्याला स्थगिती दिलेली आहे. एक हा धोका म्हणायचा शिंदे सरकार नाही, असं आहे की तो एक नित्याचा भाग असतो कोणत्याही प्रशासनामध्ये. आता त्या कामांना स्थगिती का दिली, पाठीमागची काय कारण आहेत त्याची आम्हाला कल्पना नाही, परंतु मला वाटतं राज्याच्या धोरणासंदर्भात निर्णय घ्यायचे अधिकार हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांना असतात. राज्य सरकारनं 100 दिवसाचा कार्यक्रम नियोजित केला आहे. मात्र या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी शरद पवार गटानं शॅडो कॅबिनेटची स्थापना केली आहे, शॅडो कॅबिनेट निर्मिती केली आहे आणि नव्या उमेदीनं कामाला लागा अशा पद्धतीने सूचना देखील पवार साहेबांनी या त्या सगळ्या बैठकीत. आता मला वाटते शॅडो कॅबिनेटचे हे जे आता सध्या नाटक सुरू आहे त्यांनी कायमस्वरूपी ते शॅडोच राहायचं ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे त्यांच्या फार नवीन उभारी घेणं वगैरे हे आता ठीक आहे. आता त्यांची उभारी संपलेली आहे, त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला आहे, राज्याच्या जनतेने त्यांना नाकारलेला आहे. त्यामुळे त्यांच्या अशा कोणत्या प्रयत्नाबद्दल आम्हाला काही कुठल्या प्रकारचं माझ्या दृष्टीने त्याला फार महत्त्व द्यायची गरज नाही आहे. सरकार हे मंत्री कोकाटे यांना वाचवत आहे अशा पद्धतीची टीका संजय राऊतांनी केलेली आहे. काय नेमकं याचं? मला वाटतं 30 वर्षापूर्वी एक प्रकरण होतं त्यांच्या बंधूबद्दलचं, त्याच्यात एक कोर्टाने काही निष्कर्ष लावलेले आहेत. त्याला आता जिल्हा न्यायालयामध्ये स्थगिती मिळालेली आहे. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू असते. आता तो अंतिमतः जो कायदेशीर जो कोर्टाचा निकाल होईल त्याच्या अगोदरच आता राजीनामे दिले पाहिजे वगैरे, का आता विरोधकाकडे आणि कुठलं काम आता शिल्लक नाहीये. त्यांच्या दुर्दैवानं राज्याच्या जनतेनं त्यांना विरोधी पक्ष नेत्याचं पद इतकं सुद्धा आमदार निवडून दिलेलं नाही आहे. अशा आता स्वतःच्या अस्तित्वाची धडपड सुरू आहे विरोधी पक्षाची, असे बेदराव करत राहतात. शक्तीपीठ महामार्गाला खरं तर मोठा वाढता विरोध आहे. शक्तीपीठ महामार्गाला वाढता मोठा विरोध आहे. असं असताना देखील सरकार शक्तीपीठ महामार्ग करत आहे. अनेक शेतकरी आहेत ते भूमिहीन होणार आहे, किंबहुना त्यांना रक्कम जी आहे ती कमी मिळणार आहे. कसं पाहता याकडे? शक्तीपीठ झालं पाहिजे ही बहुतांश लोकांची मागणी आहे. एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये त्या संदर्भात विरोध असू शकतो, परंतु सरकारला हा प्रश्न प्रतिष्ठित करायचा नाही आहे. यामध्ये ज्या ज्या भागातून शक्तीपीठाच्या अशा संदर्भामध्ये जास्त विरोध आहे, तीव्रता असेल, तिथे अलाइनमेंट बदलता येईल का, अशा संदर्भात सुद्धा सरकार विचार करते ना. मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे आणि लोकांच्या इच्छेविरुद्ध लोकांचा विरोध डावलून काही करण्याची भूमिका त्यांची अजिबात नाही आहे. राज्यभरात उन्हाळी तीव्रता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती वाढते सर. या पार्श्वभूमीवरती राज्यातलं एकूण पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे या संदर्भात काय करणार? नाही, आता या सगळ्या कालवा सल्लागार समितीच्या मध्ये मी स्वतः यासाठी जातोय की उन्हाळ्याची जी तीव्रता आहे, उद्या
पाण्याची उपलब्धता काय राहणार आहे. सुदैवाने गतवर्षी पाऊस चांगले झाले होते, सगळी धरणं महाराष्ट्रातली भरलेली आहेत. धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये चांगले पाऊस झाल्यामुळे तितकी तीव्रता नाही आहे, पण तरी त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय करून पाण्याचं जेवढं आरक्षण पाहिजे, त्यामुळे शेतीचं नुकसान होणार नाही आणि पिण्याला आपल्याला पाणी देता आलं पाहिजे, हे आमचे त्या पाठीमागचे नियोजन आहे. साहेब, महायुतीतल्याच नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात मतमतांतर दिसत आहेत. खरं तर काही दिवसापूर्वी सुरेश दशांनी एक वक्तव्य केले. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघूनच धनुष्यबाणाला आणि घड्याळाला मतं मिळाली. आता अजितदादांनी इशारा दिला की जर युती टिकवायची असेल तर अशा पद्धतीचं वक्तव्य टाळा, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. तरी नाही, असं आहे की आता मला माहित नाही कोण कसं काय वक्तव्य करतंय, तर ते प्रत्येकाने एक आचारसंहिता पाळण्याची आवश्यकता आहे. आपण जेव्हा माहितीमध्ये काम करतो, मला वाटतं ही बंधनं, माझं व्यक्तिगत मत आहे की बंधनं प्रत्येकाने पाळली पाहिजे. आपल्याला काही त्या संदर्भात आपल्या स्वतः काही मतं असतील तर आपल्या नेत्याकडे मांडावी, त्यांनी नेत्याशी चर्चा करावी, पण जाहीरपणे अशा प्रकारची मतं मांडणं मला वाटतं लोकांनी टाळलं पाहिजे, महायुतीच्या नेत्याने टाळलं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. काळमवाडी धरणासंदर्भात आज काय बैठकीत चर्चा झाली का? काळमवाडी धरणाची गळती काढणं आता गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आज काही चर्चा झाली कशी? नाही, आता आमची बैठक चर्चा अधिकाऱ्यांशी आढावा घेतलाय मी, त्याच्यामध्ये त्याला आता युद्ध पातळीवर प्राधान्य दिलेलं आहे. मला वाटतं त्या कामाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात ते काम लवकर पूर्ण करावं अशा सूचना दिलेल्या आहेत.